नमस्कार. अ, आपण पाडव्याला म्हणजे 19 मार्चला जी मराठी नववर्ष स्वागत यात्रा घ्यायचं म्हणतो आहोत, त्याच्या पूर्वतयारीसाठीची ही बैठक आहे. आणि आपण आपल्या पद्धतीनं त्याची जी काही जाहिरात करता येणं शक्य आहे, ती समाज माध्यमावरून आणि मराठी अभ्यास केंद्राचा जो मुंबईचा गट आहे, त्या गटावरून आपण केली. दरवेळेला आपल्याला असं लक्षात येतं की जेवढी मुदत लोकांना पूर्वतयारीसाठी आपण द्यायला पाहिजे, त्याच्यापेक्षा आपण कमी देतो. म्हणजे आम्हाला इतक्या वर्षामध्ये हे कळलेलं नाहीये की नेमकी किती मुदत दिली की जास्त संख्येनं लोक येतील किंवा कमी येतील, त्याचा काही अंदाज येत नाही. आज आपण ती बैठक लावण्याचं कारण असं आहे की उद्यापासून पुढचे जे 4 दिवस आहेत, त्या 4 दिवसांमध्ये आपल्याला त्या नववर्ष स्वागत यात्रेची जी काही तयारी करायची आहे ती करता येईल. मुळामध्ये त्या यात्रेचा रूट, यात्रेची सगळी प्रक्रिया, यात्रेमध्ये काय काय करायचं आहे आणि मुळात यात्रा म्हणायचं का त्याला, का काय करायचं, इथपासूनच्या सगळ्या गोष्टी आमच्या मनात होत्या. याची सुरुवात मुळामध्ये अशी झाली की मराठी शाळांच्यासाठी पार्ल्यामध्ये असणारी जी यात्रा असते, त्या यात्रेमध्ये आपण काही जणांनी फलक घेऊन जावे असं एकाने आनंदला सुचवलं. आणि आम्हालाही असं वाटलं की आपल्याकडे जे काही उपलब्ध मनुष्यबळ आहे ते लक्षात घेता कदाचित तिथं जॉईन होणं आपल्याला सोयीचं पडू शकेल. पण गेली काही वर्ष आम्हाला असं दिसतं आहे की ज्या नववर्ष स्वागत यात्रा आहेत, त्या नववर्ष स्वागत यात्रा न होता त्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रा झालेल्या आहेत. तुम्ही तारखा आणि तिथी सगळं टेक्निकली तपासून पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल की पाडवा हे इसेन्शियली मराठी नववर्ष आहे. इतरही राज्यांची, इतर भाषिक समुदायांची नवी वर्ष आहेत, पण ती एकदम त्याच तारखेला आहेत, त्याच तिथीला आहेत असं नाही. पण मराठी नववर्षाचं आणि त्यातल्या शोभायात्रांचं पण गेल्या 10-15 वर्षामध्ये बेमालूमपणे शक्ती प्रदर्शनामध्ये रूपांतर झालेलं आहे. एकीकडे शक्ती प्रदर्शन आहे, दुसरीकडे तुम्हाला असं दिसतं की लोक म्हणजे विशेषतः स्त्रिया बुलेटवरनं तुम्हाला जाताना दिसतात. म्हणजे 9 वारी नेसलेली स्त्री बुलेटवरून जाते आहे, हे आपल्याकडे सक्षमीकरणाचं प्रतीक मानलं जातं. तर आम्हाला असं वाटतं की जो काही शहाणा महाराष्ट्र आपण पाहतो, इमॅजिन करतो, त्या शहाण्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या प्रतिकात्मक समानतेच्या पलीकडे जाऊन आपण पाहायला पाहिजे. दुसरं जे आम्ही पाहिलं गणपतीच्या मिरवणुकांमध्ये, ते म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ढोल वाजवला जाणं आणि अक्षरशः ढोल आणि डीजेमुळे माणसं बहिरी होतील, त्यांना हार्टचे प्रॉब्लेम होतील, अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतं. आणि या सगळ्याचा उपयोग गेल्या काही काळामध्ये आपल्याकडच्या अल्पसंख्याकांना घाबरवण्यासाठी केला जातो आहे. म्हणजे मुसलमान हे त्याचं पहिलं टार्गेट आहे, पण एकमेव टार्गेट नाहीये. म्हणजे मुसलमानांचा बंदोबस्त झाला की मग ख्रिश्चनांचा होईल, मग बौद्धांचा होईल आणि मग हिंदूंमधल्या बाकीच्या बहुजनांचा होईल. ही एकूण सूड घेण्याची किंवा धडे शिकवण्याची एक पद्धत आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की असं कुठेतरी एखाद्या यात्रेत जाऊन तुम्ही ताटातलं वाटीत करण्यापेक्षा आपल्याला जमेल असं आपण काहीतरी वेगळं करावं का. तर वेगळं करायचं तर कुठून करायचं, कसं करायचं, म्हणून संयुक्त महाराष्ट्राचं दालन, जे म्हणजे खरं तर ज्या दिवशी आपण हे करणार आहोत, खरं तर पाडव्याच्या दिवशी जे मराठी नववर्ष आहे त्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राचं दालन चालू असलं पाहिजे, पण महापालिकेचं आहे ते, त्यामुळे कुठल्याही सुट्टीच्या दिवशी ते चालू असत नाही, कधीही 10च्या आधी ते चालू असत नाही. शक्यतो मराठी लोकांना त्याच्यातून प्रेरणा मिळू नये याची त्याने पुरेपूर काळजी ते दालन उभारल्यानंतर घेतलेली आहे. पण आपण एक प्रतीक म्हणून त्या दालनापासून सुरुवात करून मग इथून सेना भवनापासून कामगार मैदानापर्यंत आपण जाणार आहोत. हा 4 किलोमीटरचा प्रवास आहे. आपण संध्याकाळी घ्यायचं का असं विचार करत होतो, कारण संध्याकाळी पार्ल्यातली यात्रा संध्याकाळी निघते, पण संध्याकाळी दादरमध्ये राज ठाकरे यांची पाडव्याची सभा असते आणि त्यामुळे त्या प्रकारच्या सभेला येणारे लोक आणि आले तर आपल्या स्वरूपाच्या यात्रेला येणारे लोक यातले काही कॉमन लोक असतील, त्यामुळे तसं करण्यामध्ये काही पॉईंट नव्हता, म्हणून ती यात्रा आपण सकाळी घेतो. आता हे का करतोय आपण, तर आम्हाला 1-2 जणांनी असंही सांगितलं की यात्रा, जत्रा
एखादं आध्यात्मिक धार्मिक असं वाटावं अशा प्रकारचं पाऊल मराठी अभ्यास केंद्रासारख्या संस्थेने का उचलावं? आपण जर एक सेक्युलर समाज आहोत तर या प्रकारच्या उद्योगात तुम्ही का पडावं? तत्वतः त्यांचा हा मुद्दा आम्हाला मान्य आहे, कारण तुम्ही मराठी अभ्यास केंद्राचे कोणतेही कार्यक्रम पाहिलेत तर अगदी दीपप्रज्वलनापासून सरस्वती वंदनेपासून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक प्रतीकाला मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यक्रमामध्ये काही स्थान नाहीये. हे आम्ही ठरवून केले. म्हणजे अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातल्या लोकांच्या प्रतिमांचं पूजन ही सुद्धा बाब त्याच्यामध्ये टोकनिझम म्हणून आम्ही तिथे ठेवलेली नाहीये. तरी आम्हाला असं वाटलं की एक मोठा वर्ग महाराष्ट्रातला, विशेषतः जेनझी मधला सुद्धा, तरुण मुलांच्या मधला, म्हणजे इथे तुम्ही चिंचपोकळीमध्ये पाहिलं तर चिंचपोकळी आणि लालबागमध्ये गणपतीला जाणारी मुलं होतीच, पण मध्यंतरी त्या चिंचपोकळीच्या चिंतामणीवाल्या लोकांनी पाठपूजन नावाचा एक नवा कार्यक्रम सुरू केला. मला हे पर्सनली असं वाटतं की हा धंदा आहे, सगळ्या गणपती मंडळांचा धंदा आहे. पण प्रश्न तो धंदा आहे का नाही हा नाहीये. त्या धंद्याला खूप प्रचंड प्रमाणामध्ये तरुणांचं फॉलोईंग आहे. म्हणजे हजारो मुलं मी अशी पाहिली आहे की त्या पाठपूजनाच्या कार्यक्रमासाठी जातात. म्हणजे लोक आत जातात आणि चपला हरवून बाहेर येतात, पण तरी सुद्धा त्यांची भक्ती कमी होत नाही. अशा प्रकारची मुलं मी पेपरातल्या बातम्यांवरनं पाहिले. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की तरुण मुलांच्या पर्यंत जाण्याचा हा एक मार्ग आहे का? आम्ही काय प्रयोग करतोय ते मी तुम्हाला सांगतो. संभाजी भगत तुम्हाला माहिती आहे, संभाजी भगतांचं लोकशाहिरीचं काही एक त्यांचे नमुने सादर केले जातील. तुमच्यापैकी काही लोकांना विनायक कोळवणकर हा मुलगा कदाचित माहिती असेल, किंवा त्याचं नाव तुमच्या लक्षात नसेल तर तोडी मिल फॅन्टसी नावाचं नाटक जर तुम्ही पाहिलं नसेल तर 21 मार्चला ते यशवंतला आहे, तुम्ही जरूर पहा. अफलातून नाटक गिरण्यांच्या हलाखीच्या स्थितीवरचं आणि मराठी माणसांनीच आतून कशी ही यंत्रणा पोखरली आहे याच्याबद्दलचं. तो आज आम्हाला भेटला. त्याला असं वाटतंय की आपण सोबत काम केलं पाहिजे. रंग पिवळा नावाचं एक नवं गाणं तुम्ही कदाचित युट्यूबवर गेल्या 4 दिवसात 8 दिवसात पाहिलं असेल. ते म्हणणारा दुर्गेश काळे नावाचा आमचा मित्र आहे, सुदर्शन जगताप नावाचा आमचा मित्र आहे, महेंद्र डोंगरे नावाचे नाट्यकर्मी आहेत. या अशा सगळ्या लोकांना सोबत घेऊन आम्हाला असं वाटतं की संयुक्त महाराष्ट्राच्या दालनाच्या पासून जेव्हा आपण सुरुवात करणार आहोत तेव्हा तिथं काही एक कलात्मक आविष्कार सुरुवातीला असावे, आणि जिथं कामगार मैदानाच्या इथे हे सगळं संपणार आहे तिथे काही कलात्मक सादरीकरण करावं. आणि आत्ताच्या घडीला आमच्या डोक्यात जी लोकांची कल्पना आहे ती कल्पना साधारणपणे एक 500 लोक येतील अशी आहे. आता अशा प्रकारची कल्पना आमच्या मनामध्ये ज्या वेळेला आम्ही हुतात्मा स्मारक ते मुंबई महानगरपालिका मोर्चा काढला तेव्हाही होती. पण तेव्हाचा प्रॉब्लेम असा होता की पोलीस 144 कलम लावून केसच टाकत होते, जे माझ्यावर आणि आनंद भंडारेंवर केस आहे ते. पण म्हणजे त्याला लोक घाबरतात आणि मला त्याचं आश्चर्य नाही वाटत, कारण पोलीस हे सर्वसाधारणपणे किरकोळातला किरकोळ माणूस पकडून त्याला टॉर्चर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे आता सुद्धा खाली आमचा माणूस पोलीस स्टेशनला पत्र देण्यासाठी बसलाय की ही सभा कशासाठी आहे. म्हणजे इतकी हार्मलेस गोष्ट काय असू शकते मला सांगा. पण याचंही पत्र, म्हणजे इथे बसून लोक मटक्याचे अड्डे जुगाराचे अड्डे ह्या दादरच्या परिसरामध्ये चालवत आहेत, त्याच्याबद्दल पोलिसांना काही पडलेलं नाही, पण या प्रकारच्या कामामध्ये त्यांना एक इंटरेस्ट आहे. याचा एक साधा अर्थ असा आहे की आपल्या कामाला एक किमान उपद्रव मूल्य निर्माण झालेलं आहे. जे सत्तेत आहेत, जे व्यवस्थेत आहेत, त्यांना काहीसा आपला त्रास होतोय आणि ही एक स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यांना जितका त्रास होईल तितकी त्यांना आपली दखल घेणं भाग पडेल. तर आम्ही 3 मुद्दे मांडतो आहोत. मराठी शाळा, तुम्हाला माहिती आहे आपलं काम आहे ते. मराठी शाळांच्या बाबतीत काल परवा तुम्ही पाहिलं असेल, शिवसेनेच्या नेते आहेत किशोरी पेडणेकर, त्यांनी कुलाब्याच्या शाळेमध्ये स्टिंग ऑपरेशन केलं. आता स्टिंग ऑपरेशन करण्या इतपत त्या शाळेमध्ये गुप्त काहीच नव्हतं. 6 महिन्यापूर्वीपासून मराठी अभ्यास केंद्राने ही शाळा हलाखीच्या स्थितीमध्ये आहे, त्या शाळेचा प्रॉब्लेम झाला आहे, हे पब्लिक डोमेनमध्ये मांडलेलं आहे. पण तेव्हा का लक्ष गेलं नाही? कारण तेव्हा लोक नगरसेवक नव्हते, तेव्हा महापालिका अस्तित्वात नव्हती. आणि तेव्हा जर तुम्ही त्या शाळेमध्ये स्टिंग ऑपरेशन, आता स्टिंग ऑपरेशन कसं आहे, कॅमेरा घेऊन केलेलं स्टिंग ऑपरेशन आहे, त्यामुळे त्या स्टिंग ऑपरेशनच्या मागे मीडियाचे लोक आले नसते. आता तसे येत आहे. तर प्रश्न असा आहे की मराठी शाळांचं जे काम आहे ते स्टिंग ऑपरेशनच्या पलीकडचं आहे. तुम्हाला शाळांचं पायाभूत सुविधा पण सुधारल्या पाहिजेत,
वर्गखोल्या पण सुधारल्या पाहिजेत आणि शिकवणं पण केलं पाहिजे. रोजगाराचा प्रश्न आहे. तुम्ही इथे पहा, दादरमध्ये फिरून इथे खाली तुम्ही उतरलात शिवाजी मंदिराच्या इथे तर मराठी माणसाचं हॉटेल आहे म्हणून आम्ही एका मिसळच्या हॉटेलमध्ये गेलो. त्यातला एकही नोकर त्याला मराठी येत नाही. आणि आम्ही जेव्हा मालकाशी बोललो किंवा वाद घातला तर मालकाचं असं म्हणणं होतं की मालक मराठी आहे याच्यामध्ये तुम्हाला आनंद आहे की नाही. आमचं असं म्हणणं आहे की मालक मराठी आहे याच्यात आनंद आहेच, पण नोकरही मराठी असतील आणि मालक नोकरांना मराठी बोलायला भाग पाडत असेल तर जास्त आनंद आहे. तुम्ही जर दादर पाहिलं तर ह्या शिवाजी मंदिरच्या मधल्या चौकामध्ये सुद्धा तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात परप्रांतीय इथं आलेले तुम्हाला दिसतात. म्हणजे रोजगार अत्यंत मोठ्या प्रमाणात अमराठी लोकांकडे आपला जातो आहे आणि हा मुद्दा आम्ही लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. तिसरा जो मुद्दा ज्याच्याबद्दल महानगरपालिकेशी आणि शासनाशी गिरणी कामगारांचे वारस मांडतायत, शेलू आणि वांगणीमध्ये मिळून जवळपास 25,000 घरं, किती घरं आहेत? 81,000 घरं सरकार बांधताय. जवळपास 1.5 लाख गिरणी कामगारांना घरं देणं बाकी आहे. पण सरकारचं असं म्हणणं आहे मुंबईमध्ये जागा नाहीये. मुंबईतल्या तुम्ही अनेक गिरण्यांच्या मोडकळीला आलेल्या जागा जर बघितल्या, आमचं असं म्हणणं आहे की त्याच्यात 81,000 नाही, कदाचित 5 लाख घरं होऊ शकते. पण ती 5 लाख घरं कोणाला द्यायची आहेत? तर ती लोढाला किंवा अदानीला द्यायची आहे. ती मराठी माणसांना नाही घरं द्यायची. त्यामुळे आता गिरणी कामगारांच्याच कार्यकर्त्यांमध्ये अशा प्रकारचा संघर्ष आहे. एक गट असं म्हणतोय की घेऊन टाकूया, शेलूला, वांगणीला, पनवेलच्या पलीकडे मिळतील तिथं घरं घेऊन टाकूया. दुसरा एक गट ज्यांनी आता आंदोलन केलं परवा हुतात्मा चौकाशी, आपलं आझाद मैदानात, त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईतला कामगार आहे त्याला मुंबईत घर मिळालं पाहिजे. आम्हालाही असं वाटतं की मुंबईतल्या कामगाराला मुंबईतच घर मिळालं पाहिजे. आणि हा नुसता घराचा प्रश्न नाहीये. मुंबईतले अनेक मतदारसंघ असे आहेत की डिलिमिटेशन जेव्हा 2026च्या अखेरीस होईल, 27 मध्ये होईल, आणि जर मुंबईमध्ये मराठी माणसाचं पुनर्वसन झालं नाही तर मुंबईतल्या अनेक मतदारसंघांमध्ये मराठी माणूस निवडून येण्याची काही शक्यता नाही. आणि ह्याची सुरुवात आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघापासून होईल. वरळीमध्ये बीडीडी चाळीतल्या लोकांचं पुनर्वसन आदित्यने पाठपुरावा करून का केलंय? हे फक्त चांगुलपणामुळे केलेलं नाहीये. तिथले जे गुजर मारवाडी आहेत ते उतरतात त्यांच्या टॉवर्स मधनं आणि थेट जाऊन शायना एनसीला मतदान करतात किंवा एखाद्या भाजपच्या माणसाला मतदान करतात. आदित्यला पुढची निवडणूक वरळीमधनं लढवता येणार नाही इतकी गंभीर परिस्थिती आहे. घाटकोपर, मुलुंड, बोरिवली असे अनेक मतदारसंघ मराठी माणसांच्या ताब्यातनं पूर्ण गेलेले आहेत. त्यामुळे उपकार म्हणून नाही, कामगारांबद्दलची कळवळा म्हणून नाही, तर इथलं डेमोग्राफिक बॅलन्स मराठी माणसांच्या ताब्यात राहावा म्हणून सुद्धा हा प्रश्न घेणं गरजेचं आहे. तर हे सगळं आम्ही त्या दिवशी करणार आहोत. त्याचे फलक आहेत, त्याची माहिती पत्रक आहेत. 10,000 माहिती पत्रक आता आम्ही आणली आहेत. बाकी सगळी कार्यपद्धती जी काही आहे ती आनंद तुम्हाला सांगेल. आज आता इथे आपण 30 लोक आहोत, तर नेहमी आमच्या बरोबर येणारे लोक जर सोडले तर मला वाटतं 20च लोक नव्याने आज आलेले आहेत. आता वाईटातलं वाईट काय होऊ शकतं, एवढेच लोक त्या दिवशी येतील. आता हे मी म्हणून पण कंटाळलोय की आम्हाला एवढ्या कमी माणसांची सवय आहे. एवढी कमी माणसं हॉलमध्ये असणं आणि एवढी कमी माणसं रस्त्यावर असणं ह्याच्यात काय फरक आहे? तर अशी माणसं घेऊन रस्त्याने जाण्यासाठी फारच वाघाचं काळीज लागतं. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की हे थोडं वाढलं पाहिजे तर पुढच्या 3 दिवसांमध्ये तुमच्या परिसरातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवा. आणि 1, 2, 4, 5 माणसं जी काही तुमच्या सोबत येतील, आम्ही 500चा आकडा धरलाय, 50 माणसं आली तरी आपण चालणारच आहोत. आणि अशा वेळेला महात्मा गांधी, बाबासाहेब हे लोक आपल्या मदतीला येतात की त्यांच्याबरोबर पण सुरुवातीला 6च माणसं त्यात एका बैठकीला होती. त्यांच्याबरोबर पण दांडी यात्रेला सुरुवातीला ते 78च लोक होते. पण ज्यांच्याबरोबर सुरुवातीला 78 लोक होते ते सगळे महात्मा गांधी होत नाहीत. ज्यांच्या सुरुवातीच्या बैठकीला 6च लोक होते ते शेवटी जाऊन बाबासाहेब आंबेडकर होत नाहीत. त्यातले काही आमच्यासारखे सामान्य मर्त्य मानव पण राहतात. पण मला असं वाटतं की या प्रकारचा प्रयत्न आपण करून पाहूया. लोक मी आता आनंदच्या आग्रहामुळे आम्ही त्या कुठली मॅरेथॉन, नेव्ही मॅरेथॉन, त्या नेव्ही मॅरेथॉन मध्ये आम्ही धावलो. तर म्हणजे ते टी शर्ट मिळावं आणि ते काय
थंड प्यायला मिळावं किंवा म्हणजे नुसतं धावण्याचे सेल्फी काढावेत, एक 20,000 लोक आले होते. आणि 20,000 लोक धावणारे आणि त्यांना बघायला येणारे 10,000 लोक. म्हणजे आपल्याकडे लोकांकडे वेळ नाही असं नाहीये. बुलडोजर बघायला 500 लोक येतात आपल्याकडे. म्हणजे लोकांनी वेळ कशावर वाया घालवायचा हे पण ठरवलेलं आहे. तर मराठीसाठी लोकांना वेळ सत्कारणी लावायला शिकवता येईल का? म्हणजे मध्ये सद्गुरू कामत आमच्याशी बराच काळ बोलले. ते काय पद्धतीनं आपण माणसं सोबत घेतली पाहिजे, संघटन केलं पाहिजे. तर माणसं सोबत घेण्यासाठी ना किमान एक 3-4दा तुम्ही आणि त्यांनी एकमेकांचा हात हातात घेतलेला असावा लागतो, एक टीम म्हणून. तर ते आम्हाला असं वाटतंय की एक 2-4 किलोमीटर सोबत चाललो तर ही काही राहुलची भारत जोडो यात्रा नाही. तो फारच धाडसी माणूस आहे आणि तो जे करतो आहे ते कमालीचं व्यवस्थेच्या विरोधातलं आहे. आपलं एक छोटं पाऊल आहे, पण मला असं वाटतं की हे आपण करून पाहावं. प्रत्यक्षातली जी काही सगळी प्रोसिजर आहे, जबाबदाऱ्यांचं वाटप आहे, ते सगळं आधी तुम्हाला आनंद सांगेल आणि त्यातनं काही राहिलं तर तुम्हाला साधनं सांगेल.